तुम्हाला एक काम आहे करता का पीठ नाही पीठ आता मी गेले होते तुमच्या सारख्याच काम म्हणजे ते एखाद्या समजा नाही काय गावला रिक्षापेक्षा तर गाडीला बी हात करताय तसं मी नाही ना करायचं सारखी पटकेने मी माझ्या पायाची गाडी होईल मग जायचं तुमच्यासारखे बाय माणसाने बरं पडतंय पुढं बाजार बिजार काय लवकर गेल्या जमतंय आपण आता दिवस पण मावायला गेला ना फार 5 वाजता आता मला फार मोपड्या जायला जा दळण दळा तिथं काय तिथं नाही नाही खालती जा पटकेने मिळणं आपल्या त्या दिवशी तिथं 3 दिवस दळण राहिलं तरी मिळलं नाही तर काय करा आता तुम्ही दळण न्या दळण करून टाका आणि 2 मेथीची लय दिवस झाले मेथीचं खाऊ वाटले नाही तुम्हाला पाणी सुटतंय मेथी म्हणलं की तर मेथीची 2-3 पेंड्या घेऊन या आणि हिरव्या मिरच्या आणा आणि एक पावशेर हिरव्या मिरच्या असते ना वाटतं काल सकाळी काय नाही थोड्याशा आणा 10 रुपयाच्या जा लवकर मग जातो आता आम्ही मिरं घेऊन घेऊन या पावशेर आता पटाणा काढून घेतली ते आणि किसन चाललाय बाजाराला आणि दळायला हा हा ये जाऊन हा जा जाऊन पैसे दे की 200 रुपये दिले किसनला आता जरा बाजाराला हा बा आता 200 रुपयाचं काय काय हा आता जातो आम्ही नदीच्या नाही रे तेलाचा पुडा 200 रुपये दे 150 रुपयाचा तेलाचा पुडा झाला आता तुमच्या पेढ्या कशा आणू जायचं यायचं बा. तुझ्या का असतील ना काय हा? तुझ्या माझ्या खायचं ते घालव मग काय हा मेथीची भाजी सारल्या मग कसं काय होईल आता मीन बाण आहे मेंढराकडं किसन निघालाय दळायला हा आता दिवस मावाळला या चालले तर हळूहळू वाड्याला मिडिया आलं बाया दाजी लयच उशीर केला आडवं तरी जावं मग काय हातात पिशवी डोक्यावर धरणं तांदूळ दळानं आणलं वाटतं काय तांदूळ आणलं दळण आणलं परत तेल मीठ आणलं काय बाजार गेलं वाटतं मग काय झालं अयो अयो आता उतरायला लागला का खालनं उतरल्यावर व्हायला लय अजून लय जड झालं. ऊन ऊन दिसत मग तुम्ही दळण डोक्यावर आधी खाली घेतलं होय आणि मग ते बाजार फुटल ती ते काय ते बाजार आहे आणि ते त्यात भाजीपाला आहे आम्ही बघतोय वाट कवाची काय हा देतो 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 सागरला वडापाव खायचा आणलाय आणलाय बरं झालं मग सागरला खायला लागतेच वा हा? सागर लागतंय तुला खायला चिया प्या आली आता तुम्ही व्हायचं हा बरोबर टायमिंग लागला हवा ना उशीर झाला बरं अंधार पडला ना आव आव दुराडी झाली लय बाजाराची पिशवी घ्या की बघू द्या काय काय बाजार आणलाय बाजाराला गेले की काय होतं बा नाही बाजाराला गेलं की ते माणूस येड होऊन येत घरी राहणार लय शेण होत हा ना असं होतं होय. घरी राहणाराने म्हणायचं हा हे नाही आणलं ते नाही आणलं पण ते बाजाराला गेलेले ते बरोबर ते येडं किसनने दिसतं. बरंच बाजार केलाय अहो बराच म्हणजे मी तिच्या पेंड्या तर चांगल्या आणल्या बऱ्याच केवढ्याला पेंडी ती पेंडी बस काय आहे माझी डाळी माग एवढ्या मैदानी आणल्या हो मग खायचं जळ आता रे दिवस आला भीती नाही खायची शेर आणल्या वाटतं एवढे पेंटे आणले अहो दोन टाइम होईल ना मग आता हे करायची काय काय आणले मस्त कांदा आणले मिरची आणल्यात बटाटे आणल्यात कोथिंबीर आणली किसनगडी बाजाराच्या आणि ते हे नाही आणलं होय. काय काय हो? अहो, वाटाणा वाटाणा मटकी इकडे आहे हं. ती तसल्या नाही मी आणली बोले नाही वाटाणा आणलं मला सांगितलं होतं मी आणा आहे वरच आणलं माझ्या ध्यानातच नाही मी सुका आणलं हो का माग किसन पण आता जरा बाजार करून आलाय तर त्याला मस्त बाकी गरमागरम चे आहे आता ह्यो. आता मी पिलो एवढ्यात आणि आता किसन पण पिल
लय जमलो गाड्या वाल्या पण उभी राहण्यात ते ताटली बघ. आडमार्गी गाड्या पण येईना ना आडमार्गी गाडा बसलाय आपला पण हवा दमून दमून गेलो त्या वाट्यापासून चालत चालत वर आलो बारा कवर भाजी बानाय भाजी आता ही. हा होईन त्याला किती टाइम लागतोय हा? त्याची म्हणे ना जाळ होईन का येळ होईन सरपान पाणी असलं ना हा. तर त्याला गडी नाही लागत दाजीने भाजी बी भारी आणली हा बघून हम्म. जाड पेंडी मस्त पेंडीत हवा आता ताजी ताजी किसनने पण मस्त बाकी चहा घेतला आणि सागरने पण वडापाव दान कावला नाही का आता सांगाने मला नाही दिला घासभर नाही हा. चहा पिल्यावर बरं वाटलं असेल किसन आवा हा. होय. हा? पहिली माणसं काय करायची माहितीये का हा. बाजाराला गेलं ना पहिली चेप प्यायची काय नाही बिबी बिगे बाजार घेतोय दिवसच बारा इथंच मावळा हे मग काय उशीर झाला उशीर बिराडा झाला. वाल्या दळान नेलं बिरडाव नाही आलं तिकडच गेलं बरं इथून गाडी गावाना इथं आवा, एक नाही ना अण्णान मी पनवेलला गेलो माणिक अण्णान मी तुम्हाला सांग का मी कुठं आली होती तुमची वरती आली होती पुलाखालनं वरती पण आले असते ना. आणि मग त्या टायमाला मी बघा बघितलं आम्हाला हा तिथनं खालती गेलो तुमच्याकडे काय भेटलो जाताना हे होतं टरक होता ट्रक होता मातीचा टरक तुम्हाला बरं टारा ट्रक कधी फटफटी गावती मातीचा किसनला कसली पण गाडी उभी राहत्या हा राहते राहते रिक्षा पण गावतो ना सागर रिक्षा गावतो होय टमटम टमटम पहिलं टमटम असायचं ना टमटम असायचं आता टमटमच नाही राहिलं मस्त असे आता दोघी जणी उरकले पटकेचा हा ना किती राहिली घरच्या तुझ्या पण शेपू भाजी वहिनी कशी काय असते हो? आज ती किती चांगली ती पण. शेपू भाजी मला ते खरी दिवसभर आम्ही मेंढरा चारली मस्त बाकी आणि मेंढरा माघारे फिरून आले मी अर्ध्याने मध्ये मग किसन गेला बाजाराला दळायला बघू अर्चना मध्ये इकडे फार 5:30 वाजले होते बाहेर जायला मला तुमच्या बसनं निघायला तिथ नाही तर आलो इथं दळात घेतलं गाडी गावता करता बा नाही हा? लय आठवण झाली होती ना मेथीची हा आठवण म्हणजे असं बरंच दिवस झाला हो नाही खायला गावली आणि मग दियान नुसतं व्हायचं कवा भाजी मिळेल खायला मला पण सकाळी खास मी भाजीसाठी दाजीला खरं लावलं तिकडं मला पण दळायला तेच झालतं गिरणी इथं होत्या की मग होता आलता गिरणी वरल्या धनगरवाडीत ना हा गिरणी मच होत्या पण मला भाजी खाऊ लय दिवसानं वाटली होती मी म्हणायची बा गिरणी इथं समती कळता की इथं वर वाळ धनगरवाड्यात आहे परत याचा काय चावडळीत आहे कासबंदी आहे सवण्यात आहे काळीवलीत आहे अख्या गावाने गिरणी इथं बरं आता झाले ना 2-3 कामं दुसरं पण बरंच काढलं ना. बाजार आणला बा एवढंच की लागतंय मग हे असं महिन्या 15 दिवसात बाजार आणायच लागतोय ना कडधान्य काय नो बाय नो कुठं बाजार हाटाला जायचं म्हणलं आपला किसनच जातो बाजाराला जास्त नाही होय. हा मग ते आणत्यात मग आपलं लिहू बिवून द्यायचं किंवा सांगायचं मग लक्षात नाही राहिलं लिहून दिल्या होते बरोबर आणत्यात मग एक अर्धी होय अर्चना? किसनला जरा बाजार जमतो ना अर्चना नाही रे बाजारात जात कधी बाजारात झपाटा कांदा आणि बटाटा होय बा नाही कादार बटाटा बनायला की बटाटा बी नको वारण कांदा बटाटा बी नको मग खायचं काय नाही आणायचं तर तुम्ही मारताय की जापा होय सागर आणि मग तेच होय सागर बाजारात झपाटा कांदा आणि बटाटा ना जायला जाऊ वाटाणा. बाजारात झपाटा कांदा आणि बटाटा घेऊ का मग घ्या, घ्या. आता पाण्यात त्याला धुवून घेते चांगले आणि दोघे दुखून पटकेने नीट झाले नाहीतर मग एका हाताने परत तेवढाच एका पिढीला टाइम गेला असता हा ना मिरच्या तर लयच भारी आणली किसन हा मग ताज्या आहेत मिरच्या बी चांगल्या आहेत आणि भाजी बी चांगली अशी वरची वर तरंगून ठेवली ना म्हणजे मग पाणी निताळतं खाली मुगाची डाळ जरा भिजाय घालती मिरची वाटस तर आधीच घालाय पाहिजे होती या भाजीला मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ घातल्यावर लय भारी लागते
आता हरभऱ्याची लवकर भिजायची नाही, मग मुगाची घातली भिजायला. आता या मिरच्याचं देठ काढून वाटून घेते. मिरच्या मी पाण्यात टाकल्या होत्या का, धुवून घेते आणि देणार नाही राहिलं का? धुतल्या का नाही कोणाला लक्षातच नाही नाही. नाही धुतल्या नाही. नाही ना. हा. कोणचं भाजीपाला माझी बाजारात आणलं ना नेहमी धुवून घ्यायचं. भाजीच्या आणि मिरचीच्या अंदाजाने मीठ टाकणार आहे. मिरच्या चांगल्या जास्तच घेतल्या ते जरा. ही भाजी म्हणजे जरा चांगली चरचरीत झाली पाहिजे. अर्चना, त्या बघीव मी लसूण सोलून मागाच ठेवला होता का नाही, आहे ना. लसणाची 1-1.5 कुडी सोलून घेतली मी. आता ती पण त्या मिरचीमध्ये वाटून घेते. पाटा भारी असल्यामुळं वाटायचा पण कटाळा येत नाही, लगेच बारीक होतंय. कढई चुलीवर ठेवून घेतली, तेल टाकून घेते. काही एक टायमाला ही भाजी नसती त्याला मिठाव केली तरी पण मला आवडते, पण ह्या भाजीला महत्वाची मिरचीच लागते, म्हणजे मग खायला चांगली चरचरीत झणझणीत. आता ही दिसती माहिती पण शिजल्यावर लय थोडी होणार. पाणी मी भरपूर सुटलं भाजीला. चांगले मोठ्या जाळावर मी भाजी बनवणार आहे, म्हणजे मग पाणी लवकर आटल. आता ही मुगाची डाळ भिजाय घातलेली, धुवून घेतली 2-3 पाण्याने. आता परत मी आता त्यात टाकून घेते. आता भाजीला पाणी भरपूर सुटलंय. ते पाणी त्या भाजी शिजायला आणि डाळ शिजायला पाणी पाहिजेच तेवढं. आता मस्त मिक्स केलं, डाळ भाजी सगळी मिरची वाटलेली. झाकण ठेवून घेणार आहे आणि मस्त अशी शिजवून देणार आहे. एवढंच की लक्ष देणार आहे अधून मधून. पाणी आटलं म्हणजे करपून जाईन परत. भाजीला अधून मधून 2-3 वेळा मस्त अशी हलवून घेतली होती मी. तयार झाली आता मेथीची भाजी. खाली उतरून घेणार आहे. पाणी भरपूर सुटलं होतं पण मस्त पाणी पण आटलं. त्या पाण्यात डाळ पण शिजली ना
भाजी पण. भाजी उतारली, तवा चुलीवर ठेवलाय आता भाकरीला. दारानं आता दळून आणले दाजीने. बरंच दळण आणला. हा दारानं लागतं आता. बरेच जण आपण चांगले 6-7 जण आहे ना गडी. स्त्री मांजर येते. मग काय दळून आणलंय म्हणजे मग 5-6 दिवस जात. हे भात असतो काय, भात तर दररोज लागतोच थोडा का ना, एक उलात ना का ना, पण भात लागतोच. आणि मग एक भाकर खाली तरी उलात ना बरं, भात खाला तरी पोट भरतंय. आता पहिल्या माणसाला म्हणजे 2-2 आणि 3-3 भाकरी लागायच्या. पण आता नाही पहिल्यासारखी खात भाकरी एवढी. पहिले गडी म्हणजे गडी बी तसलं असायचं. 3 भाकरी गडी खायचं. गडी बी तसलं तागडी असायचं. हा ना. आता गडी तर हुलकावण्यावाने, हा ना. बाया त्याच्यावर हुलकावण्यावाने परत. पहिले गडी दणकी राहायचं, बाया पण दणकी असायच्या. मग पहिल्या लोकांची म्हणजे हाड लय भारी. भारी होती. म्हणजे पीठ बी गिरणीवाल्या दादाने मस्त दळून दिले. मस्त आहे ना. हवा चांगले मग. शिरलं बाया ओलात ना. बा नाही कटाळा येत असेल नाही का? हा? दिवसभर आपण आपण कटाळा आला तरी पोटासाठी हा ना, पोटासाठी कटाळा हा तरी जमत नाही ना. काय खालवर घालता का मेंढरा कोणी म्हणा असं. हा ना. हा अर्चना, तसे खालवर घालतो नाही जमायचं. पोटासाठीच करतोय ना आपण. अहो, झोप बी नाही लागत खालवर. झोप लागाय पाहिजे हा ना. ना. पालतर असार पडायला लागल. एक दिवस काय झालं माहितीये का, हा. काहीतरी बनवलं होतं आपण खायला बरं का. हा. आणि मग ते खाल्लं का भूक गेली. हा. भूक गेली मग भात केला होता मी. मग दुसरं जेवणच नाही केलं ना. मग दाजी म्हणलं मला नुसताच भात खायचा. वहिनी तुम्ही म्हणलं मला भात खायचा. अर्चना बी म्हणले नको भाकर. आणि मग मला भूकच नव्हती महत्वाची बरं का ते खाल्यामुळं. बर. आणि मग तुम्हाला मी जेवण सगळ्याला वाढलं, कुत्र्याला घातलं. हम्म. आणि मग मला रातची भूकच लागली ना. मी खाल्लंच नाही काय, म्हणजे मला खाऊ आलंच नाही ना ते खाल्यामुळं. हम्म. आणि मग रातची भूक लागलेली मला. काय पोटात नुसतं काळवळायचं. काय तसं का? तशीच झोपली. आता रातचं करायचं तरी काय निम्या रातीला. भाजी आणि भाकरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अहो, का आता बा ही गरम गरम भाकर ना? आणि मेथीची भाजी खातो मी. तुमच्या 8 आपण नाही दिवस का? ती ध्यानातलीच जायची नाही. आपण नाही का कुठं म्हणजे आपल्या जत्रेत खेळात देवाला तर देवा महाराजा भाजी भाकर सुखाची नाही नाही भाजी भाकर केली कशी काय कशी काय वाटली नाही का. कशी काय वाटली. हा. मग देव सांगतो 2 पैकी नाही का. मग काय चांगले सांगतो देव नाही व्हायचं. देव म्हणतो आनंद आहे. हा. हा आईचा दादाचा फोन आलाय तर किसन आता फोनवर बोलतोय. हे काय मस्त गरम गरम आता वाढव जेवाय. वाढतं काय भाजी मस्त झाली भाजी. बा नाही कशी काय झाली भाजी. मस्त झाली. मस्त झाली. हा हा. चाललंय आता आमचं जेवण. आज मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर. सागरला काय झाली. भाजीचा उतोडा झालेला निघाला. असं झालंय का.
इकडं चुलीवर जरा दूध पण तापते. सागर कशी काय झाली भाजी? एक नंबर झाली बरं का सागर म्हणते. अर्चना बरी झाली का भाजी? मस्त झाली.